काय शिकलं बेटा, त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की एक महत्त्वाचा टॉपिक आहे न्यूरल कंट्रोल कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये आपण शिकलं सगळ्यात सुरुवातीला कोऑर्डिनेशन म्हणजे काय. नंतर तुम्हाला मी सांगितलं इन्व्हर्टिब्रेट्स मध्ये हायड्रा आणि इन्सेक्ट्सचं एक एक्झाम्पल दिलं होतं न्यूरल कंट्रोल नर्वस सिस्टम नर्वस टिश्यू नर्वस सिस्टमचं. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं न्यूरॉन्स. न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं बेटा. न्यूरॉनचे टाइप्स आपण बघितले होते. परत परत सांगतोय, काल पण सांगितलं होतं, आज पण सांगतोय. एनसीईआरटीचं पुस्तक सोबत ठेवायचं, ठीक आहे, आणि एनसीईआरटी फॉलो करायचं जास्तीत जास्त. आता हे तुमची एक्झाम होईपर्यंत क्रॅश कोर्सच्या विद्यार्थ्यांनी तर एनसीईआरटी वाचा फक्त, ठीक आहे, आणि व्हिडिओ बघा, एनसीईआरटी वाचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूरॉनचे टाइप्स अकॉर्डिंग टू ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ एक्झॉन्स अँड डेंड्राइट्स. एक्झॉन्स आणि डेंड्राइटच्या बेसिसवर न्यूरॉनचे टाइप सांगितले होते बेटा. युनिपोलार, बायपोलार, मल्टीपोलार. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जे विद्यार्थ्यांना जनरली समजत नाही ते म्हणजे जनरेशन अँड कंडक्शन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल, ठीक आहे. त्याच्यावरती पण तुम्हाला मी सांगितलं होतं कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात है ना, की इन्फ्लक्स सोडियमच्या इन्फ्लक्समुळे काय होतं, पोटॅशियमच्या इन्फ्लक्समुळे काय होतं, किंवा उलटा पण प्रश्न विचारू शकतात. डिपोलरायझेशन ऑकर्स ड्यू टू इन्फ्लक्स ऑफ सोडियम, रिपोलरायझेशन ऑकर्स ड्यू टू इफ्लक्स ऑफ पोटॅशियम, है ना. किंवा तुम्हाला मी सांगितलं बेटा सोडियमच्या इन्फ्लक्स पेक्षा पोटॅशियमचा इफ्लक्सचा वेळ जास्त असतो, त्याच्यामुळे काय होतं बेटा, हायपर पोलरायझेशन होतं. काय होतं बेटा, हायपर पोलरायझेशन. लीक चॅनल्स चालू असतात कंटिन्यू आणि मेम्ब्रेन परत स्लोली पोलराइज्ड होतो. पण तुमचे सोडियम मध्ये अडकले असते, पोटॅशियम बाहेर गेलेले, तर त्यांचं परत सोडियमला बाहेर काढून पोटॅशियमला आतमध्ये घेण्यासाठी एक पंप काम करतो, दॅट इज कॉल्ड ॲज सोडियम पोटॅशियम पंप, ठीक आहे. तो 3 सोडियमला बाहेर काढतं आउटवर्ड्स आणि 2 पोटॅशियमला आतमध्ये घेतं, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने मेम्ब्रेन परत काय होतं बेटा, पोलराइज्ड होतं -70 मिली व्होल्ट. इथपर्यंत आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं, ठीक आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस 3 व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट इज द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. आपण नर्व इम्पल्सचं कंडक्शन, जनरेशन आणि कंडक्शन बघितलं बेटा. बेटा आपण नर्व इम्पल्सचं काय बघितलं, जनरेशन अँड कंडक्शन. आता आज आपल्याला शिकायचं आहे त्याचं ट्रान्समिशन. नर्व इम्पल्सचं ट्रान्समिशन कसं होतं एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो बेटा, सगळ्यांना समजेल असं, ठीक आहे. सर्व विद्यार्थी लक्ष द्या. फाईन. आता समजा आता आज आपल्याला शिकायचं बेटा नर्व इम्पल्स ट्रान्समिशन. नर्व इम्पल्स ट्रान्समिशन आपल्याला शिकायचं बेटा, ठीक आहे. तर नर्व इम्पल्स ट्रान्समिशन मध्ये आपण काय सांगतो बेटा, समजा हे आहे तुमचा सिनॅप्टिक नॉब, ठीक आहे. हे पूर्ण ऍज इट इज जसं तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलं मी तसंच शिकवतो तुम्हाला, ठीक आहे बेटा. आणि हे आहे बेटा तुमचं पुढच्या न्यूरॉनचा मेम्ब्रेन. इट मे बी डेंड्राइट, इट मे बी सायटॉन, ठीक आहे, इट मे बी मसल का द लेअर ऑफ मसल्स, और वी कॅन से न्यूरोमस्क्युलर जंक्शन जे तुम्ही शिकता, तर ते मसल्स असू शकतं किंवा हे तुमचं डेंड्राइट्स असू शकतं किंवा सायटॉन असू शकतं. फाईन. सो दिस इज कॉल्ड याच्यामधला जो गॅप असतो बेटा, ज्याला तुम्ही सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणता, दिस इज कॉल्ड एज अ सिनॅप्टिक क्लेफ्ट और इट इज कॉल्ड एज अ सिनॅप्स. तर ह्या ठिकाणी सिनॅप्स मध्ये बेसिकली 3 पार्ट आहेत बेटा. एक तर याला म्हणतात सिनॅप्सच्या अगोदरचा मेम्ब्रेन, ज्याला तुम्ही म्हणता बेटा प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, ठीक है. दिस इज कॉल्ड एज अ प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. दिस इज कॉल्ड एज अ पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन हे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, सिनॅप्सच्या पहिला मेम्ब्रेन. पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन सिनॅप्सच्या नंतरचा मेम्ब्रेन. द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन इट मे बी डेंड्राइट, इट मे बी सायटॉन और इट मे बी मसल, ठीक आहे. पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि यांच्यामध्ये जो गॅप आहे ज्याला तुम्ही म्हणता सिनॅप्टिक क्लेफ्ट. सिनॅप्टिक क्लेफ्ट, ठीक आहे बेटा. अशा पद्धतीनं आता या ठिकाणी या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन वरती, ठीक आहे बेटा, या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन वरती काही रिसेप्टर्स असतात बेटा. बेटा व्यवस्थित समजून घ्या, स्ट्रक्चर समजून घ्या, मेकॅनिझम पण सांगतो तुम्हाला. अशा पद्धतीचे रिसेप्टर्स असतात बेटा. काय असतात, रिसेप्टर्स. हे कशाचे रिसेप्टर्स आहेत बेटा, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये. पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन वर हे रिसेप्टर्स असतात न्यूरो ट्रान्समिटर्सचे. कशाचे असतात बेटा, न्यूरो ट्रान्समिटर्सचे असतात, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी व्होल्टेज गेटेड चॅनल्स असतात बेटा. काय असतात बेटा, व्होल्टेज गेटेड चॅनल्स. कुठले, कॅल्शियमचे. कुठले रे बेटा, कॅल्शियमचे व्होल्टेज गेटेड चॅनल्स. आता तुमचा जो इम्पल्स आहे, तो इम्पल्स जेव्हा इथून इथं कॅरी होतो, इम्पल्स जेव्हा इथून म्हणजे डेंड्राइट, सायटॉन, एक्झॉन, हे एक्झॉन टर्मिनल एंड, जेव्हा तुमचा इम्पल्स इथपर्यंत येत असतो त्यावेळेस काय होत असतं बेटा, हे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स ओपन होतात. तोपर्यंत व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स कशा असतात बेटा, इथं क्लोज असतात, ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या सिनॅप्टिक नॉब मध्ये तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीचे व्हेसिकल्स असतात. द व्हेसिकल्स विच आर फिल्ड विथ न्यूरोट्रान्समिटर्स. द व्हेसिकल्स विच आर फिल्ड विथ न्यूरोट्रान्समिटर्स. या न्यूरोट्रान्समिटर्सने असे व्हेसिकल्स
असतात बेटा व्हेसिकल्स ज्याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर्स असतात. ठीक आहे बेटा. आता काय होत असतं बेटा, समजा हे न्यूरो ट्रान्समीटर आहे ऍसिटिल कोलिन. समजा हे न्यूरो ट्रान्समीटर आहे ऍसिटिल कोलिन. ठीक आहे, एक न्यूरो ट्रान्समीटर आहे ना, फॉर द फर्स्ट डिस्कवर्ड न्यूरो ट्रान्समीटर दॅट इज व्हॉट द ऍसिटिल कोलिन. ठीक आहे, हे ऍसिटिल कोलिन न्यूरो ट्रान्समीटर जे आहे ते या व्हेसिकल्स मध्ये फिल्ड आहे. ठीक आहे बेटा. आता काय होत असतं बेटा, हा इम्पल्स हा या टर्मिनल एंड पर्यंत येतो. ठीक आहे, हा इम्पल्स आला इथपर्यंत की बाहेरचे जे कॅल्शियम आहेत ना बेटा, हे कॅल्शियमचं काय होतं बेटा, इन्फ्लक्स. कॅल्शियमचं काय होतं बेटा, इन्फ्लक्स. कॅल्शियमचं इन्फ्लक्स होतं आणि कॅल्शियमचं इन्फ्लक्स झालं की हे जे वेसिकल्स आहेत, हे वेसिकल्स ह्या प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनला जाऊन बाइंड होतात. तोपर्यंत वेसिकल्स प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनला बाइंड होत नाहीत. ठीक आहे, कधी बाइंड होतात, जेव्हा इम्पल्स इथपर्यंत येतो. इम्पल्स इथपर्यंत आल्याच्या नंतर कॅल्शियम चॅनल्स ओपन होतात. कॅल्शियम चॅनल्स ओपन झाल्यामुळे नंतर कॅल्शियमचं काय होतं बेटा, इन्फ्लक्स होतं. कॅल्शियमचं काय होतं, इन्फ्लक्स. कॅल्शियम इन्फ्लक्स झाल्यामुळे यांना सिग्नल मिळतं, हे जे वेसिकल्स आहेत, दीज वेसिकल्स दे गेट फ्यूज विथ द प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन. या प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनला वेसिकल फ्यूज होतात. हे वेसिकल्स प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनला फ्यूज झाल्याच्या नंतर हे जे तुमचे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत, ह्या न्यूरो ट्रान्समीटरचं होतं बेटा एक्झोसायटोसिस. काय होतं बेटा, एक्झोसायटोसिस. हे न्यूरो ट्रान्समीटर्स या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये येतात. ठीक आहे, आता दीज न्यूरो ट्रान्समीटर्स दे बाइंड विथ दिस रिसेप्टर्स विच इज प्रेझेंट ऑन द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ठीक आहे, सगळ्यात सुरुवातीला बेटा स्टेप वाईज जर तुम्हाला सांगितलं तर स्टेप नंबर 1, इम्पल्स इथपर्यंत आला, इम्पल्सचं कंडक्शन झालं इथपर्यंत ऍट द एंड ऑफ एक्झॉन टर्मिनल. सेकंड स्टेप, ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल्स. थर्ड स्टेप, इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम. फोर्थ स्टेप, फ्युजन ऑफ सिनॅप्टिक वेसिकल्स. याला तुम्ही काय म्हणता बेटा, दिस इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक वेसिकल. दिस इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक वेसिकल्स विच इज फिल्ड विथ न्यूरोट्रान्समीटर. ह्या सिनॅप्टिक वेसिकल मध्ये न्यूरोट्रान्समीटर असतं बेटा. सो दिस सिनॅप्टिक वेसिकल्स दे गेट फ्यूज टू द प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन. प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनला फ्यूज झाल्याच्या नंतर स्टेप नंबर 5 मध्ये काय होतं बेटा, न्यूरोट्रान्समीटरचं एक्झोसायटोसिस होतं. आणि स्टेप नंबर 6, दे गेट बाइंड टू द रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट ऑन द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आता लक्षात घ्या काय सांगतोय ते. हा जो न्यूरो ट्रान्समीटर आहे बेटा, हा न्यूरो ट्रान्समीटर इट मे बी स्टिम्युलेटरी और इनहिबिटरी. हा न्यूरो ट्रान्समीटर स्टिम्युलेटरी असू शकतो किंवा इनहिबिटरी असू शकतो. ठीक आहे बेटा. आता जर स्टिम्युलेटरी आहे तर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचं तो काय करेल बेटा, डिपोलरायझेशन करेल. स्टिम्युलेटरी आहे तर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचं काय करेल, डिपोलरायझेशन. आणि जर इनहिबिटरी असेल तर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचं काय करेल, तो हायपर पोलरायझेशन करेल. काय करेल बेटा, हायपर पोलरायझेशन. तर ह्या ठिकाणी इम्पल्सचं ट्रान्समिशन करण्याचं काम हे न्यूरो ट्रान्समीटर्स करत असतात. आता दुसरं एक महत्वाचा पॉईंट जे एनसीईआरटी मध्ये नाहीये पण महत्वाचा आहे, अशा पद्धतीच्या ट्रान्समिशनला केमिकल ट्रान्समिशन म्हणतात बेटा, ऑर इट इज कॉल्ड ॲज अ केमिकल सिनॅप्स. याला केमिकल सिनॅप्स म्हणतात. अशाच पद्धतीचा अजून एक सिनॅप्स असतो ज्याला तुम्ही इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणता. काय म्हणता बेटा, इलेक्ट्रिकल सिनॅप्स. आता हे सगळं झालं केमिकल सिनॅप्स. दिस इज कॉल्ड ॲज अ केमिकल सिनॅप्स. दिस इज इन्क्लुडेड इन युअर एनसीईआरटी बुक. एनसीईआरटी पुस्तकात दिलेलं आहे. एनसीईआरटीचा पॅराग्राफ वाचायचा, व्हिडिओ बघत असताना हे सगळं बघायचं, एनसीईआरटीचा पॅराग्राफ वाचायचा, तुमचा एनसीईआरटीचा पॅराग्राफ परफेक्ट होऊन जाईल. काही जरी त्रास असेल व्हॉट्सअप करा, फोन करा, तुम्ही क्वेश्चन्स क्वेरीज विचारू शकतात. फाईन. आता बघा लक्ष द्या कसं असतं बेटा. हे झालं केमिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये काय असतं बेटा, इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये हे जे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे, PSM प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. दिस इज द पोस्ट synaptic membrane. So presynaptic membrane and postsynaptic membrane, they are very much close to each other. त्यांच्यामध्ये ना बेटा गॅप जंक्शन असतो. त्यांच्यामध्ये काय असतो रे बेटा, गॅप जंक्शन असतो. and they are very much close to each other. ठीक आहे. त्यांच्यामध्ये सिनॅप्टिक क्लेफ्ट नसतो. इलेक्ट्रिकल इम्पल्स जसा आला तो तसाच पुढे कंटिन्यू होतो. ठीक आहे ना. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कंटिन्यू होते. या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी, न्यूरोट्रान्समीटर, अँड देन इट इज अगेन कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. या ठिकाणी गॅप असतो ज्याला तुम्ही सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणता. इथं गॅप नसतो. याला इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणतात बेटा. ठीक आहे. दीज सच टाइप ऑफ सिनॅप्स इट इज प्रेझेंट इन हार्ट. ठीक आहे ना. आता मला सांगा, जर बेटा इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स जर तुम्ही बघितलं, इथं न्यूरोट्रान्समीटर्सची गरज नसते. करेक्ट. इथं न्यूरोट्रान्समीटरची गरज नसते, इथं न्यूरोट्रान्समीटरची गरज असते. हे इलेक्ट्रिकल सिनॅप्स आहे, केमिकल सिनॅप्स आहे. ह्या ठिकाणी सिनॅप्टिक क्लेफ्ट असतो, इथं सिनॅप्टिक क्लेफ्ट नसतो. दे डू नॉट हॅव सिनॅप्टिक क्लेफ्ट.
दे डू नॉट रिक्वायर न्यूरो ट्रान्समिटर. मग मला सांगा बेटा, न्यूरो ट्रान्समिटर नाहीये, सिनॅप्टिक क्लेफ्ट नाहीये, मग ह्या ठिकाणी ट्रान्समिशन फास्ट होईल का त्या ठिकाणी? करेक्ट. इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये कंडक्शन कसं होईल बेटा, ट्रान्समिशन कसं होईल, फास्ट होईल ऍज कम्पेअर टू केमिकल सिनॅप्स. केमिकल सिनॅप्स पेक्षा इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये ट्रान्समिशन कसं होतं, फास्ट होतं. ठीक आहे. ओके, सो दिस इज व्हॉट द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. हे एक पॉइंट तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला शिकायचं बेटा ह्या टॉपिक मधला महत्वाचा पार्ट, दॅट इज व्हॉट द ब्रेन. काय शिकायचं बेटा, ब्रेन. ठीक आहे. तर ब्रेन आपल्या बॉडीची सगळ्यात महत्वाची सिस्टीम आहे बेटा, विच इज कॉल्ड ऍज ब्रेन. आपण ब्रेन आता बघणार आहे, पूर्ण ब्रेन, त्याचे पार्ट्स, आणि ब्रीफ मध्ये जेवढं एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलंय तेवढं आपण व्यवस्थित बघणार आहेत बेटा, ब्रेन. ठीक आहे. आता जर तुम्ही ब्रेन कन्सिडर केला, जर तुम्ही ब्रेन कन्सिडर केला तर ब्रेनला आपण काय म्हणतो बेटा, इट इज कंट्रोल अँड कमांड सिस्टीम. है ना. आपल्या बॉडीमध्ये जितक्या पण सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीमचं कंट्रोल करतं आणि त्या सिस्टीमवर त्याची काय असते बेटा, कमांड असते. ठीक आहे. सो इट इज अ कंट्रोल अँड कमांड सिस्टीम ऑफ आवर बॉडी. आपल्या बॉडीचं कंट्रोल आणि कमांड सिस्टीम आहे ब्रेन. ठीक आहे. आता ब्रेनचा जर तुम्ही विचार केला बेटा तर ऑब्व्हियसली एक अतिशय महत्वाचा ऑर्गन आहे, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं असतं त्याचं प्रोटेक्शन. ठीक आहे. ब्रेनचं प्रोटेक्शन करणं खूप महत्वाचं असतं बेटा. तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही लोकोमोशन मध्ये शिकलेलंच आहे की ब्रेनला प्रोटेक्ट कोण करतं बेटा, तुमचं स्कल. ब्रेनला प्रोटेक्ट कोण करतं बेटा, तुमचं स्कल आहे ना, ज्याला तुम्ही क्रॅनियम सुद्धा म्हणतात. तर बेटा लक्षात घ्या, मी समजून घ्या मी काय सांगतोय ते. आता हा ब्रेन आहे, सॉफ्ट ऑर्गन आहे ब्रेन, आणि हे स्कल आहे हार्ड. तर हार्ड स्कल आणि त्याच्या खाली सॉफ्ट ब्रेन चालतं का, नाही. त्याच्यामुळे ब्रेन आणि स्कलच्या मध्ये मेनिंजेस असतात बेटा, मेम्ब्रेन्स असतात, प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्स असतात, ज्याला तुम्ही काय म्हणता बेटा, मेनिंजेस. लक्ष द्या बेटा, काय म्हणता बेटा आपण त्याला, मेनिंजेस. मेनिंजेस इज प्रेझेंट बिटवीन ब्रेन अँड स्कल. ठीक आहे. तर सगळ्यात बाहेर तुमचा जो मेनिंजेस आहे, आता समजा मी आता डायग्राम नंतर काढतो पण आता इथं फक्त लिहून देतोय. आता हा समजा तुमचा ब्रेन आहे, सपोज दिस इज द ब्रेन. ठीक आहे. आणि सगळ्यात बाहेरची जी त्याची प्रोटेक्टिव्ह लेअर आहे बेटा, ज्याला तुम्ही काय म्हणता, स्कल. ठीक आहे बेटा. तर या स्कलच्या खाली जो एक थिक लेअर असतो अशा पद्धतीचा, दिस लेअर इज द आउटर मेनिंज अँड दॅट इज कॉल्ड ऍज ड्युरा मॅटर. काय म्हणतो बेटा आपण त्याला, ड्युरा मॅटर. ठीक आहे. ड्युरा मॅटर. ह्या ड्युरा मॅटरच्या खाली जी लेअर असते बेटा, दॅट लेअर इज कॉल्ड ऍज अरॅक्नॉइड. काय म्हणतो बेटा आपण त्याला, अरॅक्नॉइड. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ऍज अरॅक्नॉइड. आणि अरॅक्नॉइडच्या खाली जी लेअर असते दॅट इज कॉल्ड ऍज pia matter. So dura matter, arachnoid, pia matter, these are the meninges. These are the meninges or the outer covering of the brain, that is called as the meninges. खूप जास्त डिटेल मध्ये जात नाही याच्या, तुमच्या एनसीईआरटी मध्ये फक्त इतकंच मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर ड्युरा मॅटर आणि अरॅक्नॉइडच्या मध्ये जो स्पेस असतो बेटा, दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज सबड्युरल स्पेस. काय म्हणतो बेटा आपण त्याला, सबड्युरल स्पेस. आणि अरॅक्नॉइड आणि पाया मॅटरच्या मध्ये जो स्पेस असतो दॅट इज कॉल्ड ॲज subarachnoid space. That is called as subarachnoid space. Now this subarachnoid space, it is filled with cerebrospinal fluid. काय असतं बेटा याच्यामध्ये, cerebrospinal fluid. ठीक आहे. cerebrospinal fluid. This cerebrospinal fluid प्रोटेक्शन देतं, नरिशमेंट देतं, इट ऍक्ट ॲज अ शॉक ऍब्सॉर्बर. है ना, ब्रेनला नरिशमेंट प्रोव्हाइड करतं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. जनरली 120 ml असतं बेटा बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये किती असतं बेटा, 120 ml. सो दीज आर द मेनिंजेस स्कलच्या खाली बेटा. मग मला सांगा, स्कलच्या खालचा जो मेनिंजेस असेल, ह्या 3 मेनिंजेस पैकी सगळ्यात टफ मेनिंजेस कुठला असेल, ड्युरा मॅटर. ड्युरा मीन्स टफ. ड्युरा मीन्स टफ. आणि पाया मॅटर कसा असेल बेटा, ब्रेनच्या वर. त्याच्यामुळे पाया मॅटर कसा असतो, डेलिकेट असतो. दॅट इज प्रेझेंट जस्ट अबव द ब्रेन. पाया मॅटर. तुम्हाला कधी कधी काय होतं बेटा, एकदम समजा सिंपल प्रश्न आला तर ह्या मेनिंजेसचा सिक्वेन्स विचारला जातो, फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड, किंवा उलट विचारलं जाईल, फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड. ह्या मेनिंजेसचा काय विचारला जातो बेटा, सिक्वेन्स विचारला जातो. ठीक आहे बेटा. सो ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड अँड पाया मॅटर, दीज आर द मेनिंजेस. 3 मेनिंजेस. तुम्हाला आउटर टू इनवर्ड किंवा इनवर्ड टू आउटवर्ड सिक्वेन्स विचारला जातो कधी कधी. ठीक आहे. आणि सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये, सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये काय असतो बेटा, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ठीक आहे. सो हे मेनिंजेस बद्दल एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुमच्या एनसीईआरटीच्या पॅराग्राफ मध्ये. फाईन. आता आपण बोलणार बेटा, आपण डिस्कस करणार अबाउट ब्रेन. ठीक आहे. ब्रेन आणि त्याचे पार्ट्स. सो ब्रेन, इट इज द कंट्रोल अँड कमांड सिस्टीम और ऑर्गन ऑफ आवर बॉडी. आणि ह्या ब्रेन मध्ये जर तुम्ही बघितलं बेटा, तर ब्रेनचे पार्ट, सगळ्यात पहिला जो पार्ट असतो ब्रेनचा, दॅट इज कॉल्ड ॲज अ फोर ब्रेन. काय रे बेटा, फोर ब्रेन.
त्याच्यानंतर ब्रेनचा पार्ट येतो बेटा मिड ब्रेन, आणि त्याच्यानंतर ब्रेनचा पार्ट येतो हाइंड ब्रेन. सो फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन असे ब्रेनचे 3 पार्ट असतात बेटा. ठीक आहे बेटा. पहिल्यांदा तुम्हाला मी त्याचे कंपोनंट सगळे सांगून देतो, त्याच्यानंतर आपण त्याचे डिटेल्स बघू. फोर ब्रेन इट कंप्राइजेस अगेन 3 पार्ट्स. दॅट इज व्हॉट द सेरेब्रम. तुमच्या बुक मध्ये दिलंय हायपोथॅलॅमस, आणि तिसरं दिलंय बेटा थॅलॅमस. ठीक आहे बेटा. तर फोर ब्रेन मध्ये आपण किती पार्ट शिकतो बेटा? 3. सेरेब्रम, हायपोथॅलॅमस अँड थॅलॅमस. मिड ब्रेन, हाइंड ब्रेन मध्ये परत 3 पार्ट. एक पार्ट ज्याला तुम्ही म्हणता सेरेबेलम, दुसरा पार्ट आहे बेटा त्याचा पॉन्स और पॉन्स व्हॅरुला, अँड द थर्ड इज मेड्युला, मेडुला oblongata, medulla oblongata. So these are the 3 parts of a brain, the forebrain, midbrain and the hindbrain. Forebrain मध्ये किती पार्ट आहेत बेटा? 3. एक आहे सेरेब्रम, हायपोथॅलॅमस, थॅलॅमस. हाइंडब्रेन मध्ये 3, सेरेबेलम, पॉन्स, मेडुला ऑब्लॉंगेटा, आणि दुसरा आहे बेटा मिडब्रेन. ठीक आहे बेटा. तर हे ब्रेनचे पार्ट आहेत. आता एक एक करून आपण हे पार्ट्सला डिस्कस करू. ठीक आहे, एक एक करून आपण या पार्ट्सला डिस्कस करू. आता सगळ्यात सुरुवातीला सेरेब्रम, सगळ्यात सुरुवातीला सेरेब्रम. एक ब्रीफ मध्ये जर मी छोटीशी अशी डायग्राम जर काढली तर हे बघा, हा तुमचा ब्रेन आहे. सपोज दिस इज द ब्रेन. फाईन. ठीक आहे. आता हा ब्रेन आहे बेटा. ह्या ब्रेन मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा पूर्ण पार्ट जो तुम्हाला दिसतो तो सेरेब्रमचा पार्ट असतो बेटा. ठीक आहे. 83% ऑफ टोटल ब्रेन एरिया हा कोणाचा असतो बेटा? सेरेब्रमचा असतो. 83% ऑफ टोटल ब्रेन एरिया कोणाचा असतो बेटा? सेरेब्रमचा असतो. ठीक आहे. तर जेवढा पण तुम्हाला पार्ट दिसतो ह्या ठिकाणी तो पूर्ण पार्ट काय दिसतो बेटा? सेरेब्रम. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी हा सेरेब्रम झाला की इथं कुठेतरी मिड ब्रेन असेल, ह्या ठिकाणी थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, इथे असेल तुमचा हाइंड ब्रेनचा पार्ट, दॅट इज व्हॉट द पॉन्स, मेडुला, आणि हे मेडुलाचं जे एक्सटेन्शन असतं बेटा ज्याला तुम्ही म्हणता स्पायनल कॉर्ड. काय म्हणता बेटा तुम्ही त्याला? स्पायनल कॉर्ड. आणि या पॉन्सच्या पोस्टेरियर साइडला अशा पद्धतीनं जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं, दिस इज कॉल्ड ॲज अ सेरेबेलम. काय म्हणतो बेटा आपण त्याला? सेरेबेलम. सो दिस इज व्हॉट द सेरेबेलम, लाईक दिस. हे आहे सेरेबेलम. सो सेरेबेलम, दिस इज मेडुला ऑब्लॉंगेटा, दिस इज पॉन्स, दिस इज मेडुला ऑब्लॉंगेटा. हे झालं तुमचं स्पायनल कॉर्ड, आणि हे झालं बेटा तुमचं सेरेबेलम, सेरेबेलम. ठीक आहे. सो दिस इज द हाइंड ब्रेन. हा हाइंड ब्रेन झाला. दिस इज द मिड ब्रेन, आणि हा झाला तुमचा फोर ब्रेन. ठीक आहे. फोर ब्रेन मध्ये हा जो पार्ट दिसतो बोनचा बेटा तुम्हाला काय दिसतो? तो सेरेब्रम. तर या सेरेब्रम वर तुम्हाला अशा पद्धतीचे फोल्डिंग्स दिसतील बेटा. पूर्ण सेरेब्रम वर तुम्हाला काय दिसेल बेटा? अशा पद्धतीच्या फोल्डिंग्स. सो दिस फोल्डिंग्स आर कॉल्ड ॲज sulci and gyri. काय म्हणता बेटा याला? sulci and gyri. So such foldings are seen on the cerebrum. cerebrum वर तुम्हाला अशा पद्धतीच्या फोल्डिंग दिसतील ज्याला तुम्ही काय म्हणता बेटा? sulci and gyri. हे sulci आणि gyri ची जी फोल्डिंग असते, ठीक आहे, ही sulci gyri ची जी फोल्डिंग असते, इट इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ युअर ब्रेन. है ना? तुमच्या सेरेब्रमचा अशा पद्धतीच्या फोल्डिंग्स तुमच्या सेरेबेलम मध्ये सुद्धा असतात. लक्षात ठेवा, अशा पद्धतीच्या फोल्डिंग्स तुमच्या सेरेबेलम मध्ये सुद्धा असतात. सो दीज फोल्डिंग्स इट इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर अकोमोडेशन ऑफ मोर न्यूरॉन्स. जास्तीत जास्त न्यूरॉन्सच्या अकोमोडेशन साठी अशा पद्धतीच्या फोल्डिंग्स तुमच्या ब्रेन वरती असतात. ठीक आहे. जास्तीत जास्त न्यूरॉन्सचं काय व्हायचं बेटा? अकोमोडेशन व्हायचं. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या फोल्डिंग्स तुमच्या ब्रेन वरती असतात. ठीक आहे. सो स्टार्टिंगला सगळ्यात सुरुवातीला सेरेब्रम. आता या सेरेब्रमचा जर तुम्ही विचार केला, काय काय सांगतो बेटा तुम्हाला ह्याच्याबद्दल लक्षात घ्या. सेरेब्रमचा जर विचार केला तर सेरेब्रम वरती तुम्हाला सगळ्यात जास्त जो ब्रेनचा जो मेजर पार्ट आहे, मेन पार्ट आहे, दॅट इज व्हॉट द सेरेब्रम. ठीक आहे ना? ब्रेनचा मेन पार्ट सेरेब्रम आहे बेटा. सेरेब्रम तुमचं लॉजिकल थिंकिंग, ह्या सेरेब्रम मध्ये मग वेगवेगळे एरियाज आहेत. ठीक आहे. हा फ्रंटल पार्ट असेल, टेम्पोरल पार्ट असेल, पॅराइटल असेल, ऑसिपिटल असेल. ठीक आहे. हे वेगवेगळे एरियाज वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतात. ठीक आहे. जसं लॉजिकल थिंकिंग, लर्निंग वगैरे प्रोसेस असेल, तुम्हाला ब्रीफ मध्ये सांगतोय मी सगळं, तो फ्रंटल लोब मध्ये असेल. ठीक आहे ना? ऑसिपिटल लोब तुमचं आय साइट, टेम्पोरल लोब तुमचं हिअरिंग साइट. ठीक आहे ना? तर गस्टेटरी एरिया, वाईट. तो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सेरेब्रमवर होत असतात. तुमच्या एनसीईआरटी मध्ये काय दिले? या सेरेब्रम मध्ये वेगवेगळे एरियाज असतात बेटा, जसं की सेन्सरी एरिया, ठीक आहे, मोटार एरिया आणि असोसिएशन एरिया. सेन्सरी एरिया, मोटार एरिया आणि असोसिएशन एरिया. ठीक आहे. सेन्सरी एरिया जे इम्पल्स घेऊन यायलेत, असोसिएशन एरिया ज्या ठिकाणी इंटरप्रिटेशन होत असतं. असोसिएशन एरियामध्ये काय होत असतं बेटा? सेन्सरी इम्पल्स जो आलेला आहे त्या सेन्सरी इम्पल्सचं काय होत असतं? इंटरप्रिटेशन होत असतं, अनालिसिस होत असतं असोसिएशन एरियामध्ये. सो दिस सेरेब्रम इट इज हॅव्हिंग सेन्सरी एरिया, मोटार एरिया, असोसिएशन एरिया. ठीक आहे. याच्यामध्ये मग
वेगवेगळे एरियाज आहेत है ना, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीचं अनालिसिस होत असतं. जसं की फॉर एक्झाम्पल हा ऑसिपिटल, एक उदाहरण सांगतो. हा जो ऑसिपिटल एरिया आहे, ऑसिपिटल एरिया इज द एरिया ऑफ युअर साइट व्हिजन. ठीक आहे, साइट लॉजिकल थिंकिंग लर्निंग प्रोसेस आहे. फ्रंटल एरिया, ठीक आहे, सेरेब्रमचं फंक्शन आहे बेटा वेगवेगळं. फाईन. सो दिस इज व्हॉट द फंक्शन ऑफ सेरेब्रम. ठीक आहे, व्हॉलंटरी प्रोसेस जेवढ्या असतात, व्हॉलंटरी प्रोसेस सेरेब्रम कंट्रोल करत असतं जनरली. आता त्याच्यानंतर येतं बेटा थॅलामस. बेटा थॅलामस बद्दल तुमच्या एनसीआरटी मध्ये काय दिलेलं आहे बेटा? थॅलामस बद्दल तुमच्या एनसीआरटी मध्ये काय दिलंय? थॅलामस इज द मेन व्हॉट वी कॅन से कंट्रोलिंग सेंटर ऑफ सेन्सरी अँड मोटार इम्पल्स. त्याचं काय करतं बेटा? ते इंटरकनेक्शन करतं. कोण करतं बेटा? थॅलामस. और वी कॅन से दिस इज द मेन रिले सेंटर. ठीक आहे ना, मेन रिले सेंटर. मोटार सिग्नल आणि सेन्सरी सिग्नल्स जे आहेत, त्या मोटार आणि सेन्सरी सिग्नल्स मध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे थॅलामस करत असतं बेटा. दिस इज द मेन रिले सेंटर ऑफ आवर ब्रेन. ठीक आहे. हायपोथॅलामस, लास्ट इयर तुम्हाला हायपोथॅलामसवर प्रश्न विचारला होता बेटा. थॅलामसच्या खालच्या साईडला प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे आपण त्याला हायपोथॅलामस म्हणत असतो. हायपोथॅलामस इट इज हॅव्हिंग, तुम्ही केमिकल कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये शिकला असेल, हायपोथॅलामस मध्ये काही न्यूरो सिक्रिटरी सेल्स असतात बेटा, विच सिक्रिट्स न्यूरो हार्मोन्स. कोण रे बेटा? हायपोथॅलामस, न्यूरो सिक्रिटरी सेल्स असतात. दुसरं, हायपोथॅलामस इज द सेंटर फॉर टेम्परेचर, म्हणजेच काय? थर्मो रेग्युलेशन. काय रे बेटा? thermoregulation. So it is the center for temperature, hunger and thirst. It is the center for temperature, hunger and thirst. Thermoregulation. बेटा लास्ट इयर क्वेश्चन विचारलेला आहे. लास्ट इयर नीट परीक्षेमध्ये हायपोथॅलामसच्या थर्मोरेग्युलेशन वर क्वेश्चन विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. इट इज द सेंटर फॉर थर्मोरेग्युलेशन, हंगर अँड थर्स्ट. दुसरं, इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ सम न्यूरो हार्मोन्स. ठीक आहे ना, काय सिक्रेट करतं बेटा? काही न्यूरो हार्मोन्स. सो इट इज हॅव्हिंग सम न्यूरो सिक्रेटरी सेल्स, हायपोथॅलामस, थॅलामस. आता दुसरा पार्ट आहे बेटा मिड ब्रेन. दुसरा पार्ट काय बेटा? मिड ब्रेन. तर मिड ब्रेनचा जर तुम्ही विचार केला तर मिड ब्रेन मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे कॉलिक्युलाय दिसतील बेटा. 4 कॉलिक्युलाय दिसतात. सो दीज आर कॉल्ड एज द कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. काय म्हणता बेटा याला? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. अशा पद्धतीचे 4 कॉलिक्युलाय दिसतील. सो दिस इज कॉल्ड एज द सुपेरियर कॉलिक्युलाय, इन्फेरियर कॉलिक्युलाय, सुपेरियर कॉलिक्युलाय, इन्फेरियर कॉलिक्युलाय. ह्याच्यामध्ये जो कॅनल आहे या सुपेरियर, ह्याला म्हणतात सुपेरियर कॉलिक्युलाय. सुपेरियर कॉलिक्युलाय. ठीक आहे, मिड ब्रेन बद्दल सांगतोय. दिस इज कॉल्ड एज इन्फेरियर कॉलिक्युलाय, इन्फेरियर कॉलिक्युलाय. ठीक आहे बेटा, सुपेरियर कॉलिक्युलाय, इन्फेरियर कॉलिक्युलाय. आणि त्याच्यामध्ये जो कॅनल तुम्हाला दिसतो, दिस कॅनल इज कॉल्ड एज अ सेरेब्रल ॲक्वेडक्ट. काय म्हणतो बेटा या कॅनलला? सेरेब्रल ॲक्वेडक्ट. सेरेब्रल ॲक्वेडक्ट. ठीक आहे, या कॅनलला सेरेब्रल ॲक्वेडक्ट म्हणतात. आता अजून एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो की इथून हे जे फायबर्स निघतात बेटा, या फायबर्सला क्रुरा सेरेब्राय म्हणतात. काय म्हणतात बेटा याला? क्रुरा सेरेब्राय. सो दिस इज व्हॉट द स्ट्रक्चर ऑफ मिड ब्रेन. ह्याचं फंक्शन दिलेलं नाहीये, पण लक्षात ठेवा इट इज द साईट फॉर हिअरिंग अँड व्हिजन. म्हणजे इम्पल्स जे आहेत ते व्हिजन साठीचे सुपेरियर कॉलिक्युलाय, हिअरिंग साठीचे इन्फेरियर कॉलिक्युलाय मधून पास होत असतात. मिड ब्रेन. आता थर्ड पार्ट आहे बेटा तुमच्या ब्रेनचा, दॅट इज कॉल्ड ॲज अ हाइंड ब्रेन. मिड ब्रेन बद्दल काय म्हणलंय बेटा? इट इज प्रेझेंट बिटवीन थॅलामस, हायपोथॅलामस अँड पॉन्स. बेटा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, एनसीआरटी मध्ये पॉइंट मेन्शन केलेला आहे. मिड ब्रेन हे बघा, आता इथं जर तुम्ही कन्सिडर केलं, समजा इथं कुठंतरी तुमचा मिड ब्रेन असेल, ठीक आहे ना, मिड ब्रेन, आणि ह्या ठिकाणी असेल तुमचा थॅलामस, हायपोथॅलामस, आणि हा झाला तुमचा पॉन्स. तर तुमच्या एनसीआरटी मध्ये मेन्शन काय केलं बेटा? की मिड ब्रेन, मिड म्हणजे मध्ये, मिड ब्रेन प्रेझेंट बिटवीन हायपोथॅलामस, थॅलामस अँड पॉन्स है ना. सो इट इज अ पॉन्स इज अ पार्ट ऑफ हाइंड ब्रेन, हायपोथॅलामस, थॅलामस इज अ पार्ट ऑफ फोर ब्रेन. तर फोर ब्रेन आणि हाइंड ब्रेनच्या मध्ये काय असेल बेटा? तुमचा हा इथे मिड ब्रेन असेल. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, cerebellum. Cerebellum, the second largest part of brain, it comprises nearly 11% of total brain surface area. Cerebellum, it is also having foldings to accommodate more neurons. Cerebellum, ठीक आहे. Cerebellum काय करतं बेटा? Cerebellum तुमचा बॅलन्स मेंटेन करतं. Cerebellum मसल टोन कंट्रोल करतं, है ना. Cerebellum, ठीक है, जिसको आप लोग छोटा दिमाग भी बोलते हो. Cerebellum, ठीक है. दूसरा, सेरेबेलम इज अल्कोहोल सेन्सिटिव्ह. लक्षात ठेवायचं, सेरेबेलम इज अल्कोहोल सेन्सिटिव्ह. व्हॉलंटरी मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत बेटा, त्या मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम सेरेबेलम करत असतं. ठीक आहे, मसल टोन कंट्रोल करतं सेरेबेलम. फाईन. बॅलन्स, बॉडी बॅलन्स कंट्रोल करतं, अँड इट इज सेन्सिटिव्ह टू अल्कोहोल. पॉन्स आर हॅव्हिंग सम नर्व फायबर ट्रॅक विच इंटरकनेक्ट डिफरंट ब्रेन रिजन्स, है ना. पॉन्स मध्ये काही नर्व फायबर्स असतात, ट्रॅक असतात, जे काय करतात? वेगवेगळ्या ब्रेनच्या रिजनला काय करतात बेटा? इंटरकनेक्ट करतात. पॉन्स.
Fine. And this is important one, medulla oblongata. Medulla oblongata involuntary activities control करत असतं बेटा. Which extend to spinal cord. Medulla oblongata extend to spinal cord. Medulla oblongata बद्दल दिलेलं आहे बेटा की medulla oblongata involuntary activities control करतं. medulla oblongata involuntary activities control करतं. ज्याच्यामध्ये तुमच्या NCERT मध्ये काय काय मेन्शन केलं रे बेटा? रेस्पिरेशन, कार्डिओव्हॅस्क्युलर रिफ्लेक्सेस, ठीक आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर रिफ्लेक्सेस, रेस्पिरेशन, अँड द third one is the gastric secretion. Gastric secretion. तर हे 3 पॉइंट तुमच्या एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलेत बेटा. कोणासाठी? मेडुला ऑब्लॉंगेटा साठी. कोणासाठी बेटा? मेडुला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. तर हे पूर्ण ब्रेन एक पेज मध्ये ब्रेन दिलेले बेटा. अजून एक महत्त्वाचा पॉइंट दिलाय की तुमचा जो सेरेब्रम आहे, दिस होल सेरेब्रम इट इज हॅव्हिंग 2 पार्ट्स. त्याला तुम्ही हेमिस्फिअर म्हणता. सो दिस इज द राईट सेरेब्रल हेमिस्फिअर अँड द लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. बेटा इमॅजिन करा, आता जास्त वेळ नाही डिटेल मध्ये सांगण्यासाठी, पण इमॅजिन करा. हे बघा, समजा हे पूर्ण सेरेब्रम आहे. सपोज दिस इज द सेरेब्रम. ठीक आहे. तर राईट पार्ट दॅट इज कॉल्ड, पूर्ण जर तुम्ही स्पेअर कन्सिडर केलं तर अर्ध काय होईल? हेमिस्फिअर. काय होईल बेटा? अर्ध हेमिस्फिअर. हेमी सेमी असे शब्द जेव्हा येतात त्याचा अर्थ काय असतो? हाफ. त्याचा अर्थ काय असतो? हाफ. So this is the right cerebral hemisphere and this is the left cerebral hemisphere. आता राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर ला डिवाइड करतो एक डीप क्लेफ्ट. कोण डिवाइड करतं? एक डीप क्लेफ्ट. आणि ह्या दोघांना कनेक्ट करण्याचं काम एक मस्क्युलर ट्यूब करत असतं. दॅट इज कॉल्ड ॲज कॉर्पस कॅलोझम. काय म्हणतो बेटा आपण त्याला? कॉर्पस कॅलोझम. हा एक पॉइंट तुमच्या एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलाय बेटा. काय मेन्शन केलाय बेटा? कॉर्पस कॅलोझम. आता लेकरं, विद्यार्थी बऱ्याच वेळेस थोडेसे कन्फ्यूज होतात बेटा. बघा मी काय पॉइंट सांगतो तुम्हाला. पहिला पॉइंट, कार्पस कॅलोझम इज प्रेझेंट बिटवीन 2 सेरेब्रल हेमिस्फिअर, द राईट अँड द लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. कार्पस कॅलोझम इज द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅमल्स. तिसरा पॉइंट, कार्पस कॅलोझम हे 2 सेरेब्रल हेमिस्फिअरला कनेक्ट करतं, डिवाइड नाही करत. डिवाइड कोण करतं बेटा? डीप क्लेफ्ट है ना. द डीप क्लेफ्ट विच डिवाइड्स द 2 सेरेब्रल हेमिस्फिअर विच इज कनेक्टेड बाय कॉर्पस कॅलोझम. इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ मॅमल्स. ठीक आहे बेटा. तर हा एक कॉर्पस कॅलोझमचा एक पॉइंट तुमच्या एनसीईआरटी मध्ये मेन्शन केला. आता लक्ष द्या बेटा. पॉन्स, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि मिड ब्रेन. काय काय सांगितलं बेटा? मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगेटा याला तुम्ही कन्सिडर करता बेटा ब्रेन स्टेम. हा एक पॉइंट महत्वाचा आहे. ब्रेन स्टेम हे पूर्ण समजा इमॅजिन करा, पूर्ण सेरेब्रम एका झाडासारखं आहे आणि हे असं स्टेम आहे. स्टेम आणि हा सेरेब्रम. ह्याच्यामध्ये काय काय येतं बेटा? मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला. ठीक आहे. तर ब्रेन स्टेम मध्ये काय काय येतं बेटा? ब्रेन स्टेम मध्ये काय काय येतं? मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. समजलं का बेटा? काय बेटा? मेडुला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. तर मेडुला ऑब्लॉंगेटा, पॉन्स आणि मिड ब्रेन हे तिघजण मिळून काय बनवतात रे बेटा? ब्रेन स्टेम बनवतात. काय बनवतात? ब्रेन स्टेम. ठीक आहे बेटा. सो दिस इज व्हॉट अबाउट द ब्रेन. ठीक आहे. हे ब्रेन बद्दल एक छोटासा एक पेज मध्ये दिलेलं आहे, पूर्ण ब्रेन एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. तर ब्रेन बद्दल काय सांगितलं बेटा? ह्युमन ब्रेन इज द कंट्रोल अँड कमांड सिस्टीम ऑफ आवर बॉडी है ना. ह्या ब्रेन मध्ये बेसिकली किती पार्ट असतात? 3 पार्ट. फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. फोर ब्रेन मध्ये किती पार्ट? 3. सेरेब्रम, हायपोथॅलॅमस अँड थॅलॅमस. ठीक आहे. हाइंड ब्रेन मध्ये 3 पार्ट, सेरेबेलम, पॉन्स अँड मेडुला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. तर सगळ्यात सुरुवातीला सेरेब्रम मध्ये सेन्सरी एरिया आहेत, मोटार एरिया आहेत, असोसिएशन एरिया आहेत. असोसिएशन एरिया इंटरप्रिटेशनचं काम करतं, अनालिसिसचं काम करतं. ठीक आहे. सेरेब्रम मध्ये खूप जास्त तुम्हाला सल्काय गायरेची फोल्डिंग दिसेल, जे की त्याचा सरफेस एरिया वाढवतात टू अकोमोडेट मोर नंबर ऑफ न्यूरॉन्स. ठीक आहे. Cerebrum is divided into 2 parts, the right cerebral hemisphere and the left cerebral hemisphere by a deep cleft. That deep cleft, that 2 cerebral hemisphere, they are connected by corpus callosum, which is the typical characteristic feature of mammals. Second, hypothalamus. Thalamus ला तुम्ही कम्युनिकेटिंग और वी कॅन से रिले सेंटर म्हणू शकता बेटा, जे काय करतं? सेन्सरी आणि मोटार सिग्नलिंगला प्रॉपर कम्युनिकेट करतं. सेन्सरी आणि मोटार सिग्नलिंग. सो दॅट इज द मेन रिले सेंटर. ठीक आहे. हायपोथॅलॅमस इट इज प्रेझेंट बिलो द थॅलॅमस. ज्याचं सेंटर काय? टेम्परेचर, हंगर, थर्स्टचं सेंटर. टेम्परेचर, हंगर, थर्स्टचं सेंटर काय सांगितलं रे बेटा? हायपोथॅलॅमस. ठीक आहे. ह्याच्यावर क्वेश्चन विचारला होता लास्ट इयर. हाइंड ब्रेन मध्ये पहिल्यांदा आपण काय घेतलं? सेरेबेलम, सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. ठीक आहे. इट इज ऑल्सो हॅव्हिंग फोल्डिंग्स टू अकोमोडेट मोर न्यूरॉन्स. सेरेबेलम मध्ये लक्षात ठेवायचं, सेरेबेलम मध्ये इट कंट्रोल मसल टोन, इट कंट्रोल द व्हॉल्युंटरी मुवमेंट. ज्या आपल्या मसल्सच्या ज्या मुवमेंट होतात त्या मुवमेंटचं काय करतं बेटा? ते कोऑर्डिनेशन करतं असं सेरेबेलम. अँड इट इज सेन्सिटिव्ह टू अल्कोहोल. पॉन्स कंटेन सम व्हॉट वी कॅन से ट्रॅक अँड इट इंटरकनेक्ट द डिफरंट रिजन ऑफ ब्रेन. मी तुम्हाला ब्रीदिंग मध्ये पण सांगितलं होतं की पॉन्स
इट इज हॅव्हिंग न्यूमोटॅक्सिक सेंटर. ठीक आहे, इट इज हॅव्हिंग न्यूमोटॅक्सिक सेंटर, तुम्हाला ब्रीदिंग मध्ये पण सांगितलं होतं. तिसरं मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा इनव्हॉल्युंटरी ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतं, रेस्पिरेशन, कार्डिओव्हॅस्क्युलर रिफ्लेक्सेस अँड गॅस्ट्रिक सिक्रिशन, हे सगळं कोण कंट्रोल करतं बेटा? मेडुला ऑब्लॉंगेटा. मिड ब्रेन मध्ये तुम्हाला सांगितलंय कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, अशा पद्धतीचे सुपेरियर, 2 सुपेरियर कॉलिक्युला असतात, 2 इन्फेरियर कॉलिक्युला असतात. त्याच्यामधली जी कॅनल असते त्याला तुम्ही काय म्हणता बेटा? सेरेब्रल ॲक्वेडक्ट. आणि जे फायबर्स निघालेले असतात दॅट इज कॉल्ड ॲज क्रुरा सेरेब्रा. ठीक आहे. दुसरं, हा जो तुमचा सेरेब्रम आहे बेटा, या सेरेब्रम मध्ये 2 पार्ट असतात. आउटर पार्ट जो असतो त्याला तुम्ही सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणता. काय म्हणता बेटा? सेरेब्रल कॉर्टेक्स. आणि सेरेब्रमचा जो इनर पार्ट असतो दॅट इज कॉल्ड द सेरेब्रल मेडुला. सेरेब्रल कॉर्टेक्स इट इज ग्रे अँड सेरेब्रल मेडुला इज व्हाईट. सो आउटर पार्ट इज ग्रे मॅटर, इनर पार्ट इज व्हाईट मॅटर ऑफ सेरेब्रम. बेटा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ग्रे मॅटर का? दॅट इज बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ निझल ग्रॅन्युल्स है ना इन सायटोन अँड डेंड्राइट्स. आणि व्हाईट दॅट इज बिकॉज ऑफ मायलिन शीट, मायलिनेटेड न्यूरॉन्स. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, सेरेब्रम मध्ये 2 पार्ट, आउटर सेरेब्रल कॉर्टेक्स, इनर सेरेब्रल मेडुला. सो सेरेब्रल कॉर्टेक्स इज आउटर ग्रे आणि सेरेब्रल मेडुला जो इनर साइडला आहे तो व्हाईट मॅटर, व्हाईट बिकॉज ऑफ मायलिन शीट. लक्षात ठेवायचं बेटा हे पॉईंट. ठीक आहे. आता सेरेब्रल हेमिस्फिअरचा पार्ट लक्षात घ्या बेटा, काय सांगतो ते. डीपली सिच्युएटेड सेरेब्रल हेमिस्फिअरचा काही पार्ट. दुसरं 2, जसं की आपण म्हणतो हिप्पोकॅम्पस, हिप्पोकॅम्पस, अमाइगडेला, हा एक पार्ट आहे. हिप्पोकॅम्पस, अमाइगडेला, सेरेब्रल हेमिस्फिअरचा डीपली सिच्युएटेड पार्ट, हे मिळून तुमचं बनवतात बेटा एक सिस्टीम अँड दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज लिम्बिक सिस्टीम. काय म्हणतो बेटा आपण त्याला? लिम्बिक सिस्टीम. सो लिम्बिक सिस्टीम इज फॉर्म्ड बाय, limbic system is formed by hippocampus, amygdala, deeply situated some part of your cerebral hemisphere. So along with hypothalamus, your limbic system controls your emotions. है ना? लिम्बिक सिस्टम इज ऑल्सो कॉल्ड ॲज युअर इमोशनल ब्रेन. लिम्बिक सिस्टमला तुम्ही काय म्हणतात बेटा? इमोशनल ब्रेन म्हणतात. सो हिप्पोकॅम्पस, अमाइगडेला, तुमच्या सेरेब्रल हेमिस्फिअर, डीपली सिच्युएटेड सेरेब्रल हेमिस्फिअरचा काही पार्ट, हे सगळेजण मिळून तुमची काय बनवतात बेटा? लिम्बिक सिस्टीम बनवतात. ही लिम्बिक सिस्टीम तुमचं सेक्शुअल बिहेवियर, तुमचे इमोशन्स है ना, राग येतोय, भीती वाटतेय, आनंद होतोय, हे जे तुमचे इमोशन्स आहेत हे इमोशन्स कंट्रोल करत असतं बेटा तुमची लिम्बिक सिस्टीम, अलॉंग विथ हायपोथॅलॅमस. तर लिम्बिक सिस्टमचा एक छोटासा पार्ट तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे बेटा. सो दिस इज व्हॉट अबाउट युअर ब्रेन. एवढं तुमच्या एनसीईआरटी मध्ये जितकं दिलंय तितकंच मी मेन्शन केलेलं आहे. दॅट इज बिकॉज ऑफ ऑब्वियस रीजन, टाइम लिमिटेशन आहे. ठीक आहे. तो ये वाला पार्ट है आपके ब्रेन का. आता ह्याच्यानंतर एक छोटासा पार्ट आहे बेटा तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलाय, तो म्हणजे तुमचं रिफ्लेक्स ऍक्शन. काय पार्ट दिलाय बेटा तुमचा? रिफ्लेक्स ऍक्शन. तर आपण ब्रेन बघितलं बेटा. ब्रेन मध्ये आपण ब्रेनचे वेगवेगळे पार्ट्स बघितले, 3 पार्ट्स, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. त्याचे वेगवेगळे पार्ट्स, सेरेब्रम, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, हाइंड ब्रेन, सेरेबेलम, पॉन्स मेडुला, त्याचे फंक्शन्स. ठीक आहे. नाउ देयर इज वन मोर थिंग, दॅट इज व्हॉट द रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन बद्दल थोडक्यात आपण समजून घेऊ बेटा. व्हॉट इज रिफ्लेक्स ऍक्शन? जेवढे एनसीईआरटी मध्ये दिले ऑब्व्हियसली तेवढंच. ठीक आहे. तर रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये आपण काय सांगतो बेटा? रिफ्लेक्स ऍक्शन ही सगळ्यात सुरुवातीला प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे बेटा? ही एक इनव्हॉल्युंटरी प्रोसेस आहे. इनव्हॉल्युंटरी प्रोसेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्विक आहे. क्विक इनव्हॉल्युंटरी प्रोसेस, ज्याच्यामध्ये ब्रेन इन्व्हॉल्व होत नाही. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ब्रेन इन्व्हॉल्व होत नाही. इनव्हॉल्युंटरी प्रोसेस आहे, क्विक प्रोसेस आहे. जनरली कशासाठी आहे बेटा? इट इज जस्ट बिकॉज ऑफ प्रोटेक्शन. याच्यामुळे प्रोटेक्शन होतं, त्याचं फंक्शन तुम्हाला मी सांगतो. इनव्हॉल्युंटरी प्रोसेस आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघा, रिफ्लेक्स ऍक्शनचं जे सेंटर आपण म्हणतो बेटा ते म्हणतो आपण स्पायनल कॉर्ड. रिफ्लेक्स ऍक्शनचं सेंटर आपण काय सांगतो बेटा? स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड इज द सेंटर फॉर रिफ्लेक्स ऍक्शन. आपल्याला याचे थोडक्यात टाइप्स पण बघायचे नंतर. सो स्पायनल कॉर्ड इज द सेंटर ऑफ युअर रिफ्लेक्स ऍक्शन. ठीक आहे. तर आपण थोडंसं ह्याला बघून घेऊ बेटा रिफ्लेक्स ऍक्शन. आता तुम्ही जर स्पायनल कॉर्डचा टीएस बघितला बेटा, दिस इज व्हॉट द टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. अशा पद्धतीनं समजा तुम्ही स्पायनल कॉर्डचा टीएस बघितला लाईक दिस. ठीक आहे. हे आहे सेंट्रल कॅनल. मी तुम्हाला म्हटलं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सो इट इज प्रेझेंट इन सेरेब्रम और वी कॅन से ब्रेन अँड ऑल्सो इन स्पायनल कॉर्ड. तर या सेंट्रल कॅनल इज फिल्ड विथ CSF. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघा बेटा, इथे हा जर तुम्ही सर समजा अशा पद्धतीचा हे
स्पायनल कॉर्ड कन्सिडर केलं, हे म्हणजे तुमचा स्पायनल कॉर्डचा जर टीएस कन्सिडर केला तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्पायनल कॉर्डचा टीएस मिळेल लाईक दिस. ठीक आहे. सो दिस इज द डॉर्सल पार्ट, दिस इज द व्हेंट्रल पार्ट. ह्या ठिकाणी तुम्हाला एक सेप्टम दिसेल, दिस इज कॉल्ड एज अ डॉर्सल सेप्टम, है ना, दिस इज कॉल्ड एज डॉर्सल सेप्टम. ठीक है. दिस इज कॉल्ड एज अ डॉर्सल हॉर्न, डॉर्सल हॉर्न. ठीक है. दिस इज द सेंट्रल कैनाल, दिस इज कॉल्ड एज अ वेंट्रल हॉर्न, वेंट्रल हॉर्न. ठीक है बेटा. ह्या ठिकाणी तुम्हाला अजून एक अशा पद्धतीने स्ट्रक्चर दिसेल, दिस इज कॉल्ड एज अ लॅटरल हॉर्न. ठीक है. इसको आप लोग क्या बोलते हो बेटा? लॅटरल हॉर्न. ठीक आहे. हे स्पायनल कॉर्डचा टीएस आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघा, हे डॉर्सल हॉर्न, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल डॉर्सल रूट आणि अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर असेल लाईक दिस. लाईक दिस हे स्ट्रक्चर असेल बेटा अशा पद्धतीने. सो दिस इज व्हॉट द टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. ह्या ठिकाणी तुम्ही याला डॉर्सल रूट म्हणाल, दिस इज कॉल्ड एज अ डॉर्सल रूट. ठीक आहे. दिस इज व्हॉट द डॉर्सल पार्ट, हे डॉर्सल पार्ट आहे, वेंट्रल पार्ट आहे. ठीक आहे ना. आणि हे झालं वेंट्रल. आता लक्ष द्या बेटा नीट. होतं काय माहितीये का, इन्व्हॉल्युंटरी प्रोसेस एक क्विक ऍक्शन आहे. ठीक आहे ना, इथं ब्रेनचं इन्व्हॉल्वमेंट होत नाही. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल आपण बघू. समजा ह्या ठिकाणी हे इथं रिसिप्टर असेल, रिसिप्टर, आणि ह्या ठिकाणी असेल बेटा इफेक्टर. ठीक आहे. रिसिप्टर आणि इफेक्टर. ठीक आहे. कुठली पण एक प्रोसेस घ्या, रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये कुठलं पण एक एक्झाम्पल घ्या. ठीक आहे. एखादं गरम ऑब्जेक्ट तुम्ही एकदम टच करता किंवा खूप थंड ऑब्जेक्ट असेल, खूप गरम ऑब्जेक्ट असेल, तर टच केल्याबरोबर तुम्ही त्याला सोडून देता पटकन. ठीक आहे. तुमच्या हातात आहे काहीतरी, समजा पातेले वगैरे काही आहे, त्याला खूप गरम आहे, टच केल्याबरोबर तुम्ही सोडून देता. तुम्ही विचार करत नाही ते खाली पडेल, फुटेल, काही विचार करत नाहीत आपण पटकन ते सोडून देत असतो, है ना. तर ह्या ठिकाणी काय होत असतं बेटा, की ह्या ठिकाणी आपलं स्किन काय काम करतं, रिसिप्टरचं काम करतं. ठीक आहे. तर ह्या स्किन मधून, ह्या स्किनच्या रिसिप्टर्स मधून जे डेंड्राइट्स आलेले आहेत, हे डेंड्राइट्स काय घेऊन येतात बेटा, सो दिस इज व्हॉट द डेंड्राइट्स. हे डेंड्राइट्स काय घेऊन येतात, इम्पल्स घेऊन येतात, स्टिम्युलस घेऊन येतात. आणि ह्या ठिकाणी ह्या डेंड्राइट्स पासून ह्या ठिकाणी काय असेल बेटा, त्याचा सायटॉन. ठीक आहे. सो दिस इज अ सायटॉन, आणि या सायटॉन पासून काय निघालेलं असेल बेटा, त्याचं एक्झॉन. सो दिस इज द सेन्सरी ऑर वी कॅन से एफरंट न्यूरॉन. ठीक आहे. ही सेन्सरी किंवा एफरंट न्यूरॉनचे डेंड्राइट असेल, हे त्याचा सायटॉन असेल, दिस इज द सायटॉन, आणि हे काय असेल त्याचं एक्झॉन. ठीक आहे बेटा. हे असेल सेन्सरी. तर सगळ्यात सुरुवातीला जर तुम्ही रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये बघितलं तर सगळ्यात सुरुवातीला कोण इन्व्हॉल्व होतो बेटा, तुमचा रिसिप्टर. रिसिप्टर नंतर सेन्सरी न्यूरॉन. हे सेन्सरी न्यूरॉन आहे बेटा. सेन्सरी न्यूरॉनचा हे डेंड्राइट काय घेऊन आला, एक समजा इथं हॉट ऑब्जेक्ट आहे, ह्या हॉट ऑब्जेक्टला तुम्ही टच केलेलं आहे, तर हा हॉट ऑब्जेक्टच्या टचचा जो सेन्सेशन आहे, जे स्टिम्युलेशन आहे, ते घेऊन येणार डेंड्राइट. कोणाचा डेंड्राइट घेऊन येणार बेटा, सेन्सरी न्यूरॉनचा डेंड्राइट. सेन्सरी न्यूरॉनचे हे सायटॉन आहेत. ह्या सायटॉनचा इथं जो ग्रुप असतो बेटा, त्या ग्रुपला तुम्ही म्हणता गँग्लियॉन. काय म्हणता बेटा, गँग्लियॉन. त्याच्यामुळे या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणता, डॉर्सल रूट गँग्लियॉन. काय म्हणता बेटा याला, डॉर्सल रूट गँग्लियॉन. तर हा इम्पल्स, हा स्टिम्युलस असा घेऊन येणार इथे डॉर्सल रूट गँग्लियॉन. त्याच्यानंतर तो जाणार त्याच्या एक्झॉन मध्ये. नाव विदिन द सीएनएस, ह्या मधल्या पार्टला तुम्ही ग्रे मॅटर म्हणता, दिस इज कॉल्ड एज अ ग्रे मॅटर. आणि बाहेरचा जो असतो तो असतो व्हाईट मॅटर. सो इट इज कॉल्ड, इट इज हॅव्हिंग ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर. आता ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी इंटरन्यूरॉन्स असतात बेटा. इंटरन्यूरॉन्स और असोसिएशन न्यूरॉन, ज्याच्यासोबत हे काय करतं, सिनॅप्सचं फॉर्मेशन करतं. काय फॉर्मेशन करतं, सिनॅप्स. मग ह्या इंटरन्यूरॉनचा हा काय असेल, डेंड्राइट. त्याचा हा असेल सायटॉन, आणि त्याचा असेल हा एक्झॉन. ठीक आहे. त्याचा काय असेल बेटा, हा एक्झॉन. आता हा जो इंटरन्यूरॉन आहे, हा इंटरन्यूरॉन मोटार न्यूरॉनच्या डेंड्राइट सोबत सिनॅप्स करणार. त्याचा हा असेल सायटॉन, आणि त्याचा हा असेल एक्झॉन. मग हा एक्झॉन ह्याचा असा जाईल बेटा इकडे, कुठे, याच्या इफेक्टरकडे. सो दिस फॉर्म्स अ मिक्स्ड नर्व. काय बनतं बेटा हे, मिक्स्ड नर्व. सो ऑल द स्पायनल नर्व्स आर मिक्स्ड नर्व्स, है ना. ज्याच्यामध्ये डेंड्राइट, सेन्सरी नर्व आणि मोटार नर्व दोन्ही पण असतील. सेन्सरी नर्व आणि मोटार नर्व दोन्ही पण असतील. ठीक आहे ना. सो इट फॉर्म अ मिक्स्ड नर्व. परत एकदा सांगतो. मग आता मला सांगा बेटा, बघा सगळ्यात सुरुवातीला ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये सगळ्यात सुरुवातीला कोण काम करेल, रिसिप्टर. रिसिप्टर. दुसरा काय झाला तुमचा, सेन्सरी न्यूरॉन. हे सेन्सरी न्यूरॉन आलं. त्याच्यानंतर काय बेटा, असोसिएशन न्यूरॉन ऑर वी कॅन से इंटर न्यूरॉन. इंटर न्यूरॉन ऑर वी कॅन से असोसिएशन न्यूरॉन. तिथून रिस्पॉन्स कोण घेऊन गेला, मोटार न्यूरॉन, है ना, मोटार न्यूरॉन. ठीक आहे. आणि मोटार न्यूरॉन कडून कुठे आलं बेटा, रिस्पॉन्स इफेक्टर कडे. कुठे आलं बेटा, इफेक्टर. इफेक्टर. ठीक आहे. मग याला तुम्ही म्हणता रिफ्लेक्स आर्क. याला काय म्हणतात बेटा, ह्याला काय म्हणतात तुम्ही, रिफ्लेक्स आर्क. दिस इज कॉल्ड एज रिफ्लेक्स आर्क. ठीक है. इसको आप लोग क्या बोलते हो, रिफ्लेक्स आर्क. फाइन. तर लक्षात ठेवायचं, दिस इज कॉल्ड डॉर्सल रूट गँग्लियॉन. डॉर्सल रूट गँग्लियॉन इज अ ग्रुप ऑफ सायटॉन ऑफ विच न्यूरॉन, सेन्सरी न्यूरॉन. कुठल्या न्यूरॉनच्या बेटा, सेन्सरी न्यूरॉन्सचं. ठीक आहे. तर याला रिफ्लेक्स आर्क म्हणतात. तर रिफ्लेक्स आर्कचे कंपोनेंट किती असतात बेटा, 5. रिसिप्टर,
सेन्सरी न्यूरॉन, इंटर न्यूरॉन्स, मोटार न्यूरॉन्स अँड द इफेक्टर. ठीक आहे, याला आपण म्हणतो रिफ्लेक्स आर्क. ही अशीच प्रोसेस इकडल्या साईडला पण असेल सेम. ठीक आहे ना, दोनों साइड में होगा. ठीक आहे, तर या ठिकाणी डॉर्सल साइडला डॉर्सल सेप्टम असेल आणि वेंट्रल साइडला असेल बेटा वेंट्रल फिशर. इसको क्या बोलते हो आप? वेंट्रल फिशर. दिस वन इज कॉल्ड एज वेंट्रल फिशर. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं स्ट्रक्चर असेल बेटा. नाव सी, लक्ष द्या. आता जर तुम्ही टाइप ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन बघितलं, आता ह्याच्यामध्ये बघा बेटा तुम्ही दोन रिफ्लेक्स ऍक्शनचं मेजर दोन काम आहेत. एक तर काम काय की प्रोटेक्शन. समजा तुम्ही हॉट ऑब्जेक्ट हात धरलं आणि जर तुमचं पटकन त्याला जर तुम्ही सोडलं नाही, रिफ्लेक्स ऍक्शन जर तुम्ही दाखवलं नाही, तर तुमचा हात जास्त भाजू शकतो. ठीक आहे, तुम्ही पटकन सोडता म्हणून ते फक्त चटका बसतं राहून जातं. ठीक आहे ना, तर एक तर प्रोटेक्शन. दुसरं तुम्ही काय करायला, त्याचं सेंटर स्पायनल कॉर्ड घेतल्यामुळे तुम्ही ब्रेनचा लोड कमी करतायत. ब्रेनचा लोड काय करतायत तुम्ही? कमी करतायत. ठीक आहे बेटा, तर या ठिकाणी तुम्ही बघा 5 कंपोनंट आहेत रिफ्लेक्स आर्कचे. आता टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शनचे टाइप्स. आता मी तुम्हाला काय म्हणलं बेटा, कधी पण जेव्हा आपण टाइप्स म्हणत असतो त्या टाइप्सचा काहीतरी काय असतो बेटा, बेस असतो. जेव्हा आपण टाइप म्हणतो तेव्हा त्याचा काहीतरी बेस असतो. तर आपण ह्या ठिकाणी रिफ्लेक्स ऍक्शनचे टाइप ऑन द बेसिस ऑफ की त्याला कंट्रोल कोण करतं. त्याला ब्रेन कंट्रोल करतो तर त्याला आपण क्रॅनियल रिफ्लेक्स म्हणू. त्याला स्पायनल कॉर्ड कंट्रोल करतो, त्याला आपण स्पायनल रिफ्लेक्स म्हणू. ठीक आहे, सो क्रॅनियल रिफ्लेक्स अँड स्पायनल रिफ्लेक्स. ठीक आहे, मग मला सांगा बेटा, क्रॅनियल रिफ्लेक्स फास्ट असेल का? नाही. क्रॅनियल रिफ्लेक्स कसं असेल? स्लो असेल. स्पायनल रिफ्लेक्स कसं असेल? फास्ट असेल. क्रॅनियल रिफ्लेक्स अँड स्पायनल रिफ्लेक्स. मग तुम्ही म्हणाल की सर क्रॅनियल रिफ्लेक्स अँड स्पायनल रिफ्लेक्स एक्झाम्पल सांगतो. बघा, जसं की कुठलं तरी फूड बघितलं आणि फूड बघितल्याच्या नंतर लगेच तुमच्या तोंडाला पाणी येतं. ठीक आहे, फूड बघितल्याच्या नंतर तुमच्या तोंडाला पाणी येतं. पण फूड बघितल्याच्या नंतर तोंडाला पाणी येणे ही कसली प्रोसेस आहे? थोडीशी कंपॅरेटिव्हली स्लो प्रोसेस आहे. सो दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ क्रॅनियल रिफ्लेक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर हाताला चटका बसणे. गरम हॉट ऑब्जेक्ट जर तुम्ही धरलेला असेल लगेच सोडून देता तुम्ही, ते कसलं रिफ्लेक्स आहे? स्पायनल रिफ्लेक्स. कसलं रिफ्लेक्स आहे बेटा? ते स्पायनल रिफ्लेक्स. सो व्हॉट इज द सेंटर फॉर रिफ्लेक्स? इज इट अ ब्रेन और इट इज स्पायनल कॉर्ड? ऑन द बेसिस ऑफ दॅट वी कॅन से स्पायनल रिफ्लेक्स अँड क्रॅनियल रिफ्लेक्स. हा एक पॉईंट झाला. दुसरा कंडिशन रिफ्लेक्स अँड अनकंडिशन रिफ्लेक्स. कंडिशन रिफ्लेक्स अँड अनकंडिशन रिफ्लेक्स हा दुसरा प्रकार आहे. आता कंडिशन रिफ्लेक्स आणि अनकंडिशन रिफ्लेक्स म्हणजे काय बेटा? कंडिशन रिफ्लेक्सला काहीतरी कंडिशन लागते है ना, म्हणजे ही ॲक्वायर्ड आहे. अनकंडिशन रिफ्लेक्सला कुठलीच कंडिशन लागत नाही. म्हणजे अनकंडिशन कसं आहे रे बेटा? इनबॉर्न आहे. अनकंडिशन कसं आहे रे बेटा? इनबॉर्न. आणि कंडिशन आपण ते लाईफ मध्ये आपल्या शिकत असतो. ठीक आहे, कंडिशन आपण आपल्या लाईफ मध्ये शिकत असतो. अनकंडिशन इनबॉर्न आहे बेटा, इनबॉर्न. जसं की जन्मलेल्या लेकराला म्हणायची गरज नाही रड म्हणून, ते रडतच. ठीक आहे ना, म्हणजे क्राईंग ऑफ बेबी और सकिंग ऑफ निपल्स है ना, आईचं दूध पेतं ते लेकरू, त्यावेळेस ते सुद्धा कसं आहे? अनकंडिशन आहे. त्याला शिकवायची गरज नाही, ते आपोआप शिकतं. ठीक आहे ना, तर हे कसे अनकंडिशन आहे. आणि कंडिशन मध्ये आपण काय म्हणतो बेटा? कंडिशन मध्ये काहीतरी कंडिशन असते रिफ्लेक्स ऍक्शनला. सो कंडिशन रिफ्लेक्स ऍक्शनचा एक महत्वाचा पॉईंट सांगतो. इव्हॅन पॅव्लॉवचा डॉग एक्सपेरिमेंट हा खूप फेमस एक्सपेरिमेंट आहे बेटा कंडिशन रिफ्लेक्स ऍक्शनचा. ठीक आहे, पॅव्लॉव रोज बेल वाजवायचा आणि त्याच्या डॉगला फूड द्यायचा. ठीक आहे, असं तो रोज करायचा, नियमित करायचा. मग बेल वाजणे हे त्याच्यासाठी काय झाली बेटा? कंडिशन झाली है ना. मग एक दिवशी त्यानं काय केलं? बेल वाजवलं, त्याला फूड दिलं नाही. फूड न देता सुद्धा त्याच्या माउथ मध्ये काय सुरू झाला? सलायवेशन सुरू झालं. काय सुरू झालं? सलायवेशन. म्हणजे सलायवेशन सुरू होणे. आपल्याला सलायवेशन उगच होतं का बेटा? नाही, आपल्याला सलायवेशन उगच होत नाही. ठीक आहे, आपल्याला सलायवेशन कधी होतं? फूड वगैरे बघितलं तर, स्मेल केलं किंवा बघितल्याच्या नंतर सलायवेशन होतं. पण या ठिकाणी काय झालं? तो रोज बेल वाजवल्याच्या नंतर त्याला फूड देत होता. ठीक आहे, तर बेल वाजणे हे त्याच्यासाठी काय? स्टिम्युलस आहे. ठीक आहे, कंडिशन आहे. ठीक आहे, सो दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ कंडिशन रिफ्लेक्स. अनकंडिशन रिफ्लेक्स इज इनबॉर्न. त्याला प्रिव्हियस एक्सपिरियन्सची गरज नाही, शिकायची गरज नाही. ठीक आहे, जसं की पाण्यात पडल्याच्या पहिल्यांदा तुम्ही पाण्यात उतरले तर तुम्हाला पोहायचं शिकावं लागतं. पण एकदा पोहायचं शिकल्याच्या नंतर तुम्हाला रोज रोज पोहायचं शिकावं लागत नाही. एकदा शिकल्याच्या नंतर आपोआप तुमचे हातपाय हालायला लागतात है ना. बायसायकल पहिल्यांदा शिकावं लागतं, पण एकदा शिकलं की आपोआप तुम्ही बायसायकल चालवता, गाडी चालवता. इट्स लाईक दॅट. ठीक आहे, दॅट इज अ कंडिशन. सो ऑन द बेसिस ऑफ previous experience or it may be present inborn or we can learn it, we can say that condition and unconditioned. आणि तिसरं आहे बेटा मोनोसिनॅप्टिक अँड पॉलिसिनॅप्टिक. मोनोसिनॅप्टिक अँड पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्स. मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स मध्ये काय असतं बेटा? एक सेन्सरी न्यूरॉन आहे आणि लगेच मोटार न्यूरॉन. पण पॉलिसिनॅप्टिक मध्ये सेन्सरी न्यूरॉन, मोटार न्यूरॉन आणि त्याच्यामध्ये काय असतो बेटा? इंटर न्यूरॉन. काय असतो बेटा? इंटर न्यूरॉन. ठीक आहे, सो ह्या ठिकाणी खूप जास्त सिनॅप्स तयार होत असतात. पॉलिसिनॅप्टिक इथं फक्त एकच सिनॅप्स तयार होतो. सेन्सरी न्यूरॉन आणि मोटार न्यूरॉन मध्ये एकच सिनॅप्स तयार होतो. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो बेटा? मोनोसिनॅप्टिक. आणि इथं इंटर न्यूरॉन असतो, इथं इंटर न्यूरॉन नसतो. सो दिस इज कॉल्ड ॲज
पॉलिसिनॅप्टिक. काय म्हणतो बेटा आपण त्याला? पॉलिसिनॅप्टिक. तर मोनोसिनॅप्टिकचं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिले बेटा, नी जर्क रिफ्लेक्स. नी जर्क रिफ्लेक्स इज एन एक्झाम्पल ऑफ मोनोसिनॅप्टिक. अँड विड्रॉल रिफ्लेक्स, विड्रॉल रिफ्लेक्स इट इज एन एक्झाम्पल ऑफ पॉलिसिनॅप्टिक. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं पॉली मीन्स मेनी. म्हणजे पॉलिसिनॅप्टिक मध्ये सेन्सरी न्यूरॉन आणि मोटार न्यूरॉनच्या मध्ये कोण आहे बेटा? इंटर न्यूरॉन्स. मोनोसिनॅप्टिक मध्ये एकच सिनॅप्स असतो इन बिटवीन सेन्सरी अँड मोटार न्यूरॉन. देअर इज द इंटर न्यूरॉन त्या ठिकाणी प्रेझेंट नसतो. सो ऑन द बेसिस ऑफ whether the center is brain or spinal cord, the reflex action is of two types: cranial reflex, spinal reflex. On the basis of previous experience, the reflex action may be conditioned or unconditioned. Conditioned reflex action चा father Ivan Pavlov, त्याचा डॉगचा एक्सपेरिमेंट फेमस एक्सपेरिमेंट आहे बेटा. दुसरं, on the basis of monosynaptic and polysynaptic, how many synapses are formed? If only one synapse is formed between sensory and motor neuron, then it is called monosynaptic. If interneuron is present between sensory and motor neuron, then it is called as पॉलिसिनॅप्टिक. काय म्हणतो बेटा आपण त्याला? पॉलिसिनॅप्टिक. सो दिस इज व्हॉट द एक्झाम्पल ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये हे 2-4 पॉईंट्स तुम्हाला मी एक्स्ट्रा पॉईंट सांगितले. नी जर्क रिफ्लेक्स बेटा, एखादा पर्सन आहे ज्याने हँगिंग पोझिशनवर असं लेग आहे, तर या पटेलार रिजनच्या खाली जर थोडंसं हलकं मारलं है ना, हे एक एक्सपेरिमेंट, इथं मारलं तर पाय आपोआप असा पुढे येतो. म्हणजे तुमच्या ह्या ठिकाणचे जे लेगचे जे मसल्स आहेत ना, ते रिस्पॉन्स दाखवतात. असा ह्याला नी जर्क रिफ्लेक्स म्हणतात. दिस इज कॉल्ड नी जर्क रिफ्लेक्स, विच इज एन एक्झाम्पल ऑफ मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स. ठीक आहे, विड्रॉल म्हणजे हात बाजूला काढणे, दॅट इज कॉल्ड द विड्रॉल. हात पाय जिथं हॉट किंवा कोल्ड ऑब्जेक्टला जर तुम्ही टच केलं तर लगेच तुम्ही हात किंवा पाय बाजूला घेता, दॅट इज कॉल्ड एज विड्रॉल. तो इस डायग्राम को छाप लो. वीडियो देखते वक्त आपके एनसीईआरटी का भी डायग्राम देख लो. आपके एनसीईआरटी में नी जर्क रिफ्लेक्स का एक एग्जांपल दिया हुआ है. ठीक है बेटा, तो आज हमने देखा सबसे स्टार्टिंग में इंपल्स का ट्रांसमिशन कैसे होता है, उसके बाद हमने देखा ब्रेन, उसके पार्ट्स, और तीसरा पार्ट हमने देखा बेटा रिफ्लेक्स एक्शन. ठीक है, नाउ द लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक दैट इज द सेन्सरी स्ट्रक्चर. सेन्सरी स्ट्रक्चर तुमच्या सिलेबसला किती दिलेत बेटा? 2. एक दिलाय आय आणि दुसरे दिले इयर. तर आय आणि इयर आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं है. ठीक है, याला ब्रीफ मध्ये आपण नंतर परत रिवाइज करो. फाइन, चलो तो अच्छे से पढ़ाई करो बेटा, पूरा टाइम का यूटिलाइजेशन करो, प्रॉपर वीडियो देखो, और वीडियो के देखते वक्त साथ में क्या रखना है आपको? एनसीईआरटी की बुक रखनी है और एनसीईआरटी पे ज्यादा फोकस करना है. ठीक है बेटा, सो विल मीट यू टुमारो. फाइन, थैंक यू.